आता सेकंड प्रॅक्टिकल बघूया. सेकंड प्रॅक्टिकल आहे कंडक्ट टेस्ट सूट फॉर एनी 2 वेबसाईट्स. ओके, हे पण आपण लास्ट टाइम बघितलं होतं पण तुम्हाला कळालं नव्हतं, त्याच्यामुळे परत एकदा रिपीट करते. आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, 2 टेस्ट सूट आपल्याला काय करायचे, आपल्याला दोन वेबसाईट्स आपल्याला काय करायचे, तर आपल्याला टेस्ट करायचे, टेस्ट सूट त्याचं क्रिएट करायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अगेन काय लागणार आहे, आता जे मगाशी आपण हे इन्स्टॉल केलं होतं सेलेनियम आयडी, ती आहे सेलेनियम आयडी हीच आपल्याला लागणार आहे. सेलेनियम आयडी आपण परत डाउनलोड कुठून करतो, जिथून आपण फायरफॉक्स वगैरे ॲड ऑन वगैरे जे काही आपण ऑप्शन्स बघितले होते त्या ऑप्शन्स थ्रू आपण काय करतोय, आपण एक सेलेनियमची सेपरेट आयडी क्रिएट करतो. वाटल्यास इथं एकदा बघून घ्या परत. सेलेनियम आयडी फायरफॉक्स वगैरे हे जे काय आहे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये ॲड ऑन करून घेऊ शकतो. त्या इथं ऑलरेडी ॲड ऑन आहे, त्याच्यामुळं ऑलरेडी इथं ह्या ठिकाणी आपल्याला भेटलेले. ओके, आता असं पुढं काय सांगितलेलं आपल्याला, एखादी नवीन आपल्याला काय करायचे, तुम्हाला एखादं तुमचं जे नवीन प्रोजेक्ट आहे किंवा जे काही तुमचं जे नवीन वेबसाईट जी काय असेल ती आपल्याला नवीन टेस्ट करायची. तर फर्स्ट आपण काय करूया, प्रोजेक्टला एखादं नेम घेऊन घेऊया. ओके, RC नावाचं एखादं काय दिलेलं आहे आपण, रेकॉर्ड केस म्हणून आपण RC दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे वेबसाईट्स आहेत आपल्याला ॲट अ टाइम जेव्हा रन करायचं आहे त्यावेळेला आपण आपल्या टेस्ट केसेस टाकू शकतो. आता टेस्ट केसेस टाकण्यासाठी फर्स्ट वन काय दिली आपण, T1 दिलेली आहे. आता बघून घ्या एकदा, आपल्याला टेस्ट केसेस कुठून द्यायचे आहेत, इथे जे प्लस साईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक इच अँड एव्हरी आपल्याला टेस्ट केस द्यायचे असतात. ओके, त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की इथे डायरेक्ट कमांड देतो google.com किंवा जे काय तुम्हाला जे सर्च करायचंय ती फर्स्ट तुम्ही एक काय दिली ती कमांड दिली आहे. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे तुम्ही की रेकॉर्ड करायला सुरुवात केली. रेकॉर्ड करायला सुरुवात केल्यानंतर काय आलं, तुमचं गुगलचं जे काय पेज आहे जे इथं तुम्ही टाकाल ते तुमचं काय होतं कंटिन्युअसली इकडे ओपन करायला सुरुवात होतं. ज्या काय तुम्ही इथे प्रोसेसिंग कराल त्या ह्या पेजवरती आपल्याला कंटिन्युअसली सेव्ह होत राहतात. ओके, ही आपली फॉर एक्झाम्पल आपण एक फर्स्ट टेस्ट केस आपण घेतलेली, ती झाल्यानंतर नेक्स्ट काय करायचंय आपल्याला, तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते स्टॉप करून आपण काय करायचं, सेकंड टेस्ट केस जी आहे तुमची T2 ती ऍड करून घ्यायची, कोणतीही असेल ती. ओके, त्याच्यानुसार आपण काय करायचे, आपल्याला आपल्या सेकंड जे आपल्या ज्या सेकंड टेस्ट केस आहे ती आपल्याला काय करायचे, रन करून घ्यायचे. तर फर्स्ट आपण काय केली होती, google.com दिली होती. सेकंडला आपण फॉर एक्झाम्पल एखादी yahoo.com दिलेली आहे. ओके, ज्या तुम्ही प्रोसेसिंग आपल्या ज्या तुमच्या प्रोग्रामवरती कराल त्या काय होतात तिथे कंटिन्युअसली स्टोअर होत जातात. आणि ज्यावेळेला तुम्ही ॲट अ टाइम तुम्ही चारी टेस्ट केसेस तुम्ही रन कराल त्यावेळेला आपल्याला ते प्ले होत जाणार आहे. आता फर्स्ट काय घेतली होती आपण, google.com. ही सेकंड वन आहे ती MI ची जरा नल झाली, इन्व्हॅलिड रिक्वेस्ट दाखवले. ओके, एक मिनिट, जी सेकंड आहे ती आपल्याला काय करायला रिनेम करून घेऊया, स्टॉप करून टाकूया आणि डिलीट करून टाकूया. सेकंड एक वेगवेगळी टेस्ट केस आपण हे करून घेऊया कारण की त्या सर्च काहीच दाखवलेलं नाही. ओके, टेस्ट केस सपोज सेकंड टेस्ट केस आपण काय केलेली आहे, ऍड घेतलेली आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट टाकलाय की yahoo.com जी दिलेली आहे त्याचे 3-4 वर्किंग करून दाखवले आणि त्याच्यानंतर आपण काय केलेले सेकंडला रन करून दिलेले. आता पुढचा जो काय पार्ट आहे तो आपण फॉर एक्झाम्पल FB ची पेज आपण ओपन करून बघूया. FBचं जे काय पेज आहे ते आपण ओपन करून बघितलंय. ते रेकॉर्ड करावं लागेल. रेकॉर्ड केल्यानंतर आपण काय करू शकतो, FBचं पेज हे ओपन होणार आहे इथे. FBचं पेज ओपन झाल्यानंतर रेकॉर्डिंग आपल्याला स्टार्ट करायचे. अशा आपल्याला हे एक असे 3-4 अशा 4-5 मी कोणत्याही टेस्ट केसेस द्या. हे लास्ट टाइम मी रेकॉर्ड केलं होतं त्याच्यामुळे परत एकदा रेकॉर्ड नाही केलेलं आहे. ओके, असे 3-4 आपण काय केलेले आहेत, वेगवेगळ्या टेस्ट केसेस दिलेले आणि त्या टेस्ट केसेस दिल्यानंतर
तर ही सपोज फोर्थ एक टेस्ट केस दिली आपण mi.com ची. MIचं जे वेब पेज आहे ते वेब पेज ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर ज्या काय तुम्ही इथं प्रोसेसिंग कराल, इथे ज्या ज्या ठिकाणी काय क्लिक कराल किंवा काय कराल ते कंटिन्युअसली तुमचं सेलेनियम हे स्टोअर करत जातं. ओके, अशा आपण किती इन्फानाइट नंबर ऑफ आपण टेस्ट केसेस आपण क्रिएट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, तुम्हाला टेस्ट सूट काढायचे. आता जे तुम्हाला डिफॉल्ट दिलेले असतात त्याच्यानुसार काय जे काय तुमचे आहेत ॲड टेस्ट, आता कोणत्या होत्या T2, T3, T4 ह्या सगळ्या आपल्या काय होत्या T1 to T4 आपल्या ह्या टेस्ट केसेस होत्या त्या आपण टेस्ट सूटमध्ये घेतलेल्या. टेस्ट सूटमध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे एकदा परत एकदा बघून घ्या, सिलेक्ट केलेले. आणि त्याच्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे ती आपल्याला इथे म्हणजे आपल्याला जो काही रन करायचा आहे तो रन आपल्याला करावा लागेल. एकदा बघून घ्या, रन सगळ्याचे सर्व 4 टेस्ट सूट आपल्याला रन करायचे. ओके, आता फर्स्ट झालं. फर्स्ट होतं कोणतं आपलं google.com होतं. ओके, अबाउट सेलेनियम आपण सेलेनियम सर्च केलं होतं. सेकंड वन होती ती yahoo.com होती. ओके, yahoo.com ओपन झाली म्हणजे सेकंड टेस्ट सूट जे काय आहे तुमचं प्रॉपरली वर्क होते. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन जे काय होतं तुमचं काय होतं फेसबुकचं लॉग इन पेज तुम्हाला ओपन झालं पाहिजे. फेसबुकचं लॉग इन पेज तुमचं ओपन होते म्हणजे सेकंड टेस्ट सूट आपल्या काय झालंय प्रॉपरली वर्क होतोय. त्याच्यानंतर पुढचं काय होतं आपला कोणता होता mi.comचं जे आपण पेज ओपन केलं होतं ते mi.comचं पेज तुमचं काय आलेलं आहे इथे प्रॉपरली ओपन झालेलं आहे. म्हणजेच काय झालं तुमच्या चारीच्या टेस्ट सूट होत्या तर ते चारी टेस्ट केसेस होत्या ते तुमच्या टेस्ट सूटमध्ये तुम्ही काय केलं आहे प्रॉपरली रन केलेले आहेत. त्याच्यानंतर काय होतं हे बघा इथे दाखवताना पण बघा प्रत्येक लॉगमध्ये आपल्याला T3 कम्प्लिटेड सक्सेसफुली, T4 कम्प्लिटेड सक्सेसफुली ह्या टाईपमध्ये आपल्याला पूर्णपणे मेसेज येतो. याच्यामध्ये जे काय आपण वर्क करतोय ते आपल्या इथे पूर्णपणे वर्किंग आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ओके, हे आपले ॲक्च्युली हे सेकंड प्रॅक्टिकल, हे ॲक्च्युली खूप छोटे प्रॅक्टिकल आहेत. दोन्ही पण इझी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काही असं वेगळं डोकं लावायचं नाही. पहिल्यांदा फक्त एकदा वाटलंच परत एकदा रिसेट करते. आता आपल्याला जे आपल्या टेस्ट केसेस ज्या होत्या त्या आपल्याला एक तुम्हाला URL आपल्याला इथंच डायरेक्टली टाकतो त्याच्यामुळे आपण मेनला डायरेक्टली आपण टाकलेल्या नव्हत्या. ह्याच्यामध्ये मेन स्टेप काय आहे, मेन स्टेप आपली आहे तुमच्या टेस्ट केसेसचे नावं द्यायचे. तर फॉर एक्झाम्पल इथं टेस्ट केस दिलेले, टेस्ट केसेसचे नावं कुठून द्यायचे तिथे एक प्लसचं साईन आहे टेस्टच्या पुढं त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचे नवीन एक टेस्ट घ्यायचे. तर फॉर एक्झाम्पल तिथं तुम्ही फर्स्ट T1 ही टेस्ट केस घेतलेली आहे. T1ला सपोज आपण फर्स्ट काय टाकलं होतं मग अशी www.google.com. मग इथे जो आपला प्रॉपर URL जो काय आहे तुमचा तो तुमचा इथे URL प्रॉपर टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं तर रेकॉर्डिंगचं जे ऑप्शन दिलेलं आहे रेकॉर्डिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेला तुमच्या रेकॉर्डिंगच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक कराल त्यावेळेला जो काही तुम्ही इथे URL दिलेला असेल तो URL काय होणार आहे साईड बाय साईड तुमच्या सेकंड विंडोवरती ओपन होतो. ओके, तुम्ही जे काय त्याच्यावरती वर्क कराल तो तुमच्या कमांड बॉक्समध्ये आणि लॉगमध्ये काय होत जातो कंटिन्युअसली स्टोअर केला जातो. कमांड्समध्ये स्टोअर केला जाणार. आणि ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट टेस्ट केस तुमची कंप्लीट झालेली आहे तुम्ही इथं काय करणार आहात सेकंड टेस्ट केस करायची त्यावेळेला मग काय करायचं तर स्टॉप रेकॉर्डिंग करायचं. स्टॉप रेकॉर्डिंग झाल्यानंतर अगेन इथं प्लस साईनला जा, इथं सेकंड टेस्ट केस घ्या. T2, T3, T4, T5 कोणत्या ज्या काय तुम्हाला वाटतील त्या वेबसाईट्स तुम्ही घ्यायच्या आहेत त्या आणि त्या वेबसाईट त्या झाल्यानंतर पूर्णपणे ह्यांचं वर्किंग आपल्याला इथं प्ले करून दाखवायचं आहे. पूर्णपणे कमांडमध्ये जे काय तुमचे काम कराल ते ॲटोमॅटिकली तुमच्या कमांड बॉक्समध्ये कंटिन्युअसली स्टोअर होत जातंच. ओके, ज्यावेळेला तुम्ही रेकॉर्ड स्टार्ट कराल त्यावेळेला. ओके, आणि ज्यावेळेला तुमचं रेकॉर्ड स्टार्ट झाल्यानंतर ज्या होतील त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्युअसली सेव्ह होत जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचं काय असणार आहे सगळ्या टेस्ट तुमच्या क्रिएट करून झालेल्या आहेत. टेस्ट क्रिएट करून झाल्या आता पुढचा पार्ट काय होतो टेस्ट सूटमध्ये आपल्याला आपल्या जे काही काम आहे ते आपल्याला टेस्ट सूटमध्ये घ्यायचं आहे. ओके, त्याच्यामुळे आपण काय करतो टेस्ट सूटमध्ये घेण्यासाठी इथे बघा इथे आहे. ओके, आता हे जे काही इथं आहे एक्झिस्टिंग आहे एक्झिस्टिंगमध्ये आपण काय करतो तर इथं बघून घ्या एकदा परत एकदा.
ओके, टेस्ट सूट मध्ये आपण काय केलंय, बाय डिफॉल्ट जे होतं त्याच्यावरती आपण काय केलंय, फर्स्ट जो तुमचा दिलेला होता तो कॅन्सल करून बाकीच्या ह्या टेस्ट सूट घेतलेल्या आहेत आपण, त्या आपण इथे घेतलेले आहेत. आणि त्या घेतल्यानंतर आपण काय करतोय, जस्ट इथे जे प्लेचं बटन आहे ते प्लेचं बटन क्लिक करतो. इथे जे काही प्लेचं बटन दिलेलं असतं ते आपण प्ले करतो. त्यावेळेला 1 बाय 1 आपल्या एक टेस्ट सूट ज्या आहेत त्या आपल्या कंटिन्युअसली रन होत जातात. आणि प्रत्येक वेळेस एक टेस्ट सूट जे आपलं कम्प्लीट होईल त्यावेळेला इथं कम्प्लिटेड सक्सेसफुलीचा मेसेज येतो. ओके, हे ऍक्च्युली आपलं सेकंड प्रॅक्टिकल आहे. ह्याच्यामध्ये असं वेगळं काही करायचं नाहीये, जे आपल्याला दिलेलं आहे तेच आपल्याला करायचं आहे. ओके, कोणतेही तुम्ही टेस्ट सूट्स घेतलेत तरी ह्याच्यामध्ये आपल्याला ओके चालतं. ओके, काय आपलं सेकंड प्रॅक्टिकल होतं, कंडक्ट टेस्ट सूट फॉर एनी 2 वेबसाईट्स. कोणत्याही वेबसाईट्स घ्या आणि तिथे आपल्याला काय करायचे, टेस्ट सूट क्रिएट करायचे. दोन्हीही इझी प्रॅक्टिकल्स आहेत. सर्वांनी तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार हे परफॉर्म करा आणि त्यांचे आउटपुट्स असतील ते मला आउटपुट व्हॉट्सअपला मेल करा, सॉरी मेसेज करून ठेवा, अदरवाईज जीमेलला मेल करा. ओके, थँक्यू. हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली लास्ट टाइम आपण पूर्णपणे फर्स्ट आणि सेकंड प्रॅक्टिकल जे आपले होते हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली लास्ट टाइम आपण पूर्णपणे फर्स्ट आणि सेकंड प्रॅक्टिकल जे आपले होते ते आपण परफॉर्म करून बघितले होते. पण परफॉर्म करून बघितल्यानंतर पण बऱ्याच जणांना ते प्रॅक्टिकल्स कळालेले नव्हते. त्याच्यामुळे मी परत एकदा फर्स्ट आणि सेकंड प्रॅक्टिकल रिव्ह्यू परत एकदा करून घेऊया. ओके, तर फर्स्ट प्रॅक्टिकल आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन्स्टॉल सेलेनियम ID. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे की 4 टेस्ट सूट जे आहेत आपल्याला ते टेस्ट करून दाखवायचे. म्हणजे आयदर तुमचं फेसबुक असेल, कोणतेही वेब पेज असेल, 4 वेब पेजेस आपल्याला काय करायचे, त्यांचे टेस्ट सूट आपल्याला क्रिएट करायचे. आता ते टेस्ट सूट कशामध्ये क्रिएट करणार आपण, टेस्ट सूट आपण आपल्याला जे आपल्याला सेलेनियम ID दिलेलं आहे त्या सेलेनियम ID वरती आपल्याला काय करायचं आहे, तो टेस्ट सूट क्रिएट करायचा आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, सेलेनियम काय आहे, सेलेनियम इज अ टेस्टिंग फ्रेमवर्क फॉर द वेब ॲप्लिकेशन. ओके, काय दिलेलं आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आपल्याला करायचं आहे, कशाचं, तर वेब पेजेसचं करायचं आहे. त्यासाठी जे काही एखादं फ्रेमवर्क दिलेलं आहे ते फ्रेमवर्क आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला एक सेलेनियम एक फ्रेमवर्क आपल्याला दिलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर पुढे, इट प्रोव्हाइड्स रेकॉर्ड्स प्लेबॅक टूल्स फॉर द ऑथॉरिटी टेस्ट विदाउट टेस्टिंग स्क्रिप्टिंग लँग्वेज. एखादी स्पेसिफिक कोड देऊन किंवा कोणत्या ना कोणत्या तरी ॲक्सेस देऊन वगैरे आपल्याला टेस्ट करण्याची गरज नाही आहे. आपल्याला जस्ट आपण एखादं तुमचं जे लँग्वेजेस वगैरे ज्या आहेत तर त्यांचा यूज न करता एक स्पेसिफिक टेस्ट सूट दिलेलं आहे, त्या टेस्ट सूटनुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला सेलेनियम आपल्याला सेलेनियम थ्रू आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. ओके, तर हे आपल्याला एक बेसिक सांगितलेलं आहे, आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग करण्यासाठीच आपल्याला एक टूल दिलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लँग्वेज कोणती यूज करतो, त्याच्यामध्ये ते लँग्वेज असते आपली सेलेनीज नावाची आपल्याला एक लँग्वेज मिळते. त्या लँग्वेज थ्रू आपल्याला सेलेनियम थ्रू आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, द टेस्ट कॅन बी देन रन अगेन्स्ट मॉडर्न ब्राउझर दॅट इज फायरफॉक्स विच आर नाव यू आर युझिंग. आता आपण काय करणार आहोत, एखादी फायरफॉक्स थ्रू आपण काय करतोय, पूर्णपणे आपलं सॉफ्टवेअर जे सेलेनियम सॉफ्टवेअर आहे ते आपण प्ले कसं करायचं आणि कशा टाईपमध्ये आपण ते ॲक्सेस कसा हे करायचं आहे तो आपण बघून घेऊ. एक पहिल्यांदा लक्षात घ्या की पूर्णपणे हे जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आपण ते कोणत्याही PC ला आपण डिरेक्टली डाउनलोड करून आपण डायरेक्टली आपल्या ज्या काही तुमच्या वेब पेजेस आहेत किंवा ज्या काही तुमचे सॉफ्टवेअर्स आहेत ते तुम्ही काय करू शकता,
त्या टेस्ट करू शकता. ओके, त्याच्यानंतर काय आहे, आता पहिल्यांदा आपली पहिली जी स्टेप आहे सेलेनियम IDE जी आपल्याला फायरफॉक्ससाठी आपल्याला इन्स्टॉल करतोय ती आपल्याला हे करण्यासाठी आपल्याला फर्स्ट सांगितलेलं आहे काय माहिती आहे का, तर सेलेनियम IDE फायरफॉक्स नावाने आपल्याला काय करायचं आहे, गुगलला सर्च करायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये जी ही ॲडॉनची फाईल मिळते आपल्याला, ती ॲडॉनची फाईल जी आहे ती आपल्याला काय करायची, ती डाउनलोड करून घ्यायची, सेलेनियम IDE ॲडॉन फॉर फायरफॉक्स मोझिला. ओके, ती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या टाईपमध्ये ॲडॉन वगैरे मिळतात. ॲडॉन म्हणजेच काय होणार आहे, ज्यावेळेला तुम्ही इथे क्लिक कराल तर त्यावेळेला तुमच्या ह्या पूर्णपणे ज्या वरची जी हेडिंग आहे त्याच्यावरती आपल्याला काय होतं ते कंटिन्युअसली येते. आता एक मिनिट, हे जे इन्स्टॉल होऊन जातं. ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे इन्स्टॉल करता, इन्स्टॉल केल्यानंतर ह्या कॉर्नरला तुम्हाला काय मिळते, तुम्हाला तुमची जी IDE आहे तो ॲडॉन आहे तो तुम्हाला इथे कंटिन्युअसली तुमचा ॲडॉन मिळून जातो. ओके, आता त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या टाईपमध्ये एक विंडो आपल्याला क्रिएट होते. त्या विंडो क्रिएट झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही सेकंड पेजमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादं तुमचं सॉफ्टवेअर जी काही तुम्हाला वेब पेज डाउनलोड हे करायचं आहे, चेक करायचं आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय केलं, सपोज एखाद्या सेकंड विंडोवर स्टार्ट केलेलं आहे त्यावेळेला कंटिन्युअसली इथे जे रेड बटन दाखवलेलं आहे ते रेड बटन थ्रू काय होणार आहे, क्लिक केलेलं असतं, म्हणजे बाय डिफॉल्ट हे आपल्याला क्लिक करून मिळालेलंच असतं. पण जर ते बंद करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला स्टॉप करायचं असेल, एखादं न्यू रेकॉर्डिंग आपल्याला स्टॉप करायचे त्यावेळेला ते कंपल्सरी बंद करावं लागतं. अदरवाईज बाय डिफॉल्ट ज्यावेळेला तुम्ही सेलेनियम ऑन करता त्यावेळेला तुम्हाला ते जे बटन आहे ते आपल्याला तिथं क्लिक केलेलंच मिळतं. ओके, त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही ह्या सेकंड वेब पेजवरती तुमचे जे काय परफॉर्मन्स कराल ते परफॉर्म केल्यानंतर त्यांचे जे काय तुमचं जे सॉफ्टवेअर जे आहे किंवा जे ते तुमचं टेस्टिंग केलेलं आहे ते कंटिन्युअसली काय होतात, ह्या पेजवरती इथे तुझ्या कमांड्स वगैरे दिले, कमांड, टार्गेट आणि व्हॅल्यू हे 3 ऑप्शन्स दिले. त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, कंटिन्युअसली इथं सेव्ह होत राहतं कंटिन्युअसली. ज्यावेळेला तुम्ही जे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म कराल ते ऑपरेशन तुम्हाला कम्प्लिटली चेक करायला लागतं. आता सपोज आपण इथे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, टेस्ट केस कन्व्हर्टर म्हणून एक वर्ड आहे. त्याच्यावरती ज्यावेळेला तुम्ही टेस्ट केस हे करताय त्यावेळेला सपोज तुम्ही एखादी वर्ड टाईप केलेलं आहे, ओके, आणि ते टाईप केल्यानंतर सपोज अप्पर केस केलेलं आहे, लोअर केस केलेलं आहे किंवा काही जी कोणती कमांड द्याल ती कंटिन्युअसली काय होते, तुमच्या इथे तुमची कंटिन्युअसली सेव्ह होत जाते. ज्या तुम्ही कमांड्स द्याल त्या कमांड्स तुमच्या काय केल्या जातात, कंटिन्युअसली तुमच्या साईड बाय साईड ह्या सेव्ह केल्या जातात. ओके, म्हणजेच काय होतं, कंटिन्युअसली ज्या काय तुम्ही जे ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करताय त्या ऑपरेशन्स तुमचे काय होतात, कंटिन्युअसली एका कोणत्या ना कोणत्या तरी विंडोवरती जे तुम्ही ॲडॉन दिलेलं सेलेनियमचं त्याच्यावरती ते कंटिन्युअसली पुट डाऊन केलं जातं. ओके, कॅपिटल, सेंटेन्स, केस किंवा अदरवाईज कोणते जे काही वर्ड्स असतील ते काय तुम्ही जे काही कराल ते तुमचे कंटिन्युअसली काय होतात, ह्या पेजवरती तुमचे काय होतात, कंटिन्युअसली सेव्ह होत जाते. हे ॲक्च्युली आपलं बेसिक एक फर्स्ट प्रॅक्टिकल आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपल्याला ज्या कोणत्या तुम्ही वेब पेजेस घ्याल किंवा ज्या काय तुम्ही जे काही तुमचे सॉफ्टवेअर हे असतील, वेब पेजेस असतील किंवा कोणत्या ना कोणत्या एखादी सर्च करत असाल किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली ह्या सेव्ह केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर हे पूर्णपणे एक आपली टेस्ट केस कंप्लीट झालेली आहे. ती टेस्ट केस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागते, टेस्ट केस सेव्ह करावं लागते. जी ज्या एखाद्या नावाने तुम्ही काय माय टेस्ट वगैरे अशा नावाने सेव्ह केली, सेव्ह केल्यानंतर पुढचे जे काय आहे इथे बघा, इथे आपल्याला जे बटन दिलेलं आहे ते काय दिलेलं असतं, प्लेचं दिलेलं आहे. तर ते ज्यावेळेला तुम्ही प्ले कराल त्यावेळेला तुमचे जे काय परफॉर्मन्स असतील ते कंटिन्युअसली तुमच्या एका ब्लँक विंडोवरती परफॉर्म होऊन जातात. म्हटल्यास परत एकदा बघून घ्या काय होतं ह्याच्यामध्ये. ज्या वेळेला तुम्ही इथे प्ले करता त्यावेळेला ज्या तुम्ही आतापर्यंतच्या परफॉर्म केलेल्या विंडोज होत्या त्या कंटिन्युअसली तुमच्या काय होत आहेत, रन होत आहेत. म्हणजेच काय करावं लागतं आपल्याला, ज्या वेळेला तुमचं एखादं सॉफ्टवेअर टेस्ट केलेले ते टेस्ट केल्यानंतर किंवा ज्या काही तुमचं सिक्वेन्स असेल, कोणत्याही तुम्ही कोणत्या गोष्टीला कुठे कुठे, सपोज जर तुम्ही एखाद्या ब्लँक स्पेसवरती जरी क्लिक केलं
पूर्णपणे सपोज हे जे पेज आहे ह्या पेजच्या तुम्ही ब्लँक स्पेसवरती जरी क्लिक केलं तरीही तो जो तुमचा परफॉर्मन्स आहे तो तुमच्या पूर्णपणे या स्क्रिप्टमध्ये कंटिन्युअसली येत जातो. ओके, ज्या वेळेला जे परफॉर्मन्स तुम्ही तुमच्या टेस्ट केसमध्ये ज्या रेकॉर्ड करताना रेकॉर्ड कराल त्या सेम टू सेम तुमच्या काय होतात माय टेस्टवरती या तुमच्या जे काय तुमचं प्रोग्रामचं जे काय तुम्ही नेम दिलेले नेमवरती काय होतं तसं कंटिन्युअसली ह्या तुमचे जे टेस्टिंग आहे ते टेस्टिंग तुमचं कंटिन्युअसली सेव्ह होत राहतं. ओके, आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन्स्टॉल सेलेनियम IDE. ओके, आता इन्स्टॉल तर करता आली आहे प्रत्येकाला. ओके, इन्स्टॉल करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, ज्या टेस्ट केसेस आहेत ते 4 टेस्ट केसेस आपल्याला ह्या टाईपमध्ये आपल्याला काय करतात परफॉर्म ह्या करावे लागतात. आयदर आता लास्ट इयरच्या स्टुडंट्सने एक फेसबुकचं घेतलं होतं, एकाने क्रोमवरती घेतलं होतं, एका कॅल्क्युलेटर घेतले होते. असे काही ना काहीतरी 4 ज्या टेस्ट केसेस आहेत त्या तुम्हाला कंपल्सरी रन करून दाखवावे लागतात. ओके, तर हे आपलं आहे फर्स्ट प्रॅक्टिकल. ह्याच्यामध्ये जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. हे आपल्याला जे फर्स्ट प्रॅक्टिकल दिलेले ह्याच्यामध्ये कोणताही कोड नाही आहे किंवा काय नाही, फक्त आपल्याला जी स्क्रिप्ट येते हा जो पार्ट आहे हा आपल्याला कुठे काय करावा लागतो तो सेव्ह करून ठेवावा लागतो कंपल्सरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादी टेस्ट केस सांगितलेली असेल, क्वेश्चनमध्ये मोस्टली असं नसतं की बाबा कोणती तरी एखादी स्पेसिफिकच करा म्हणून. सपोज म्हणजे प्रॅक्टिकलला परफॉर्मन्स करून तुम्हाला एखादी स्पेसिफिकच करून दाखवायला सांगितलं असेल तर ती जे वर्किंग आहे ते तुमच्या ह्या आउटपुटमध्ये रन झालं पाहिजे. म्हणजेच काय करायला पाहिजे, सपोज तुम्ही एखादी टेस्ट केस तुम्ही घ्याल, ती टेस्ट केस तुम्ही सेकंड पेजवरती रन कराल, ती काय झाली पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही इथे सेव्ह कराल, मग अशी आपण काय केलं होतं की याच्यामध्ये फाईलमध्ये जाऊन काय केलं होतं, सेव्ह केलं होतं, सेव्ह टेस्ट केस सांगितलं होतं. सेव्ह टेस्ट केस केल्यानंतर ज्या काही नावाने सेव्ह करून टाका. आता इथे टेस्ट केस कन्व्हर्टर आहे, सपोज कन्व्हर्टरच्या नावाने जरी तुम्ही सेव्ह केलं किंवा माय टेस्ट म्हणून कोणत्याही नावाने जरी सेव्ह केलं, पण ज्या वेळेला तुमचं आउटपुट आहे, ज्यावेळेला तुम्ही जे काही तुम्ही आउटपुटमध्ये देणार आहात त्यावेळेला तुमचं काय झालं पाहिजे की ह्या वेळेला सेकंड जी आपली स्क्रिप्ट ओपन असते त्याच्यामध्ये तुमचे हे काय आलं तर जे काही तुम्ही परफॉर्मन्स केलेले त्या परफॉर्म केलेल्या स्टेप्स ह्याच्यामध्ये रन झाल्या पाहिजे. हे आहे ॲक्च्युली आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल. ओके, अजून ह्या प्रॅक्टिकलमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेरी असेल तर मला परत एकदा इन्फॉर्म करा. ओके, ह्याच्यामध्ये अजून बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता ही एक आपली टेस्ट केस झालेली आहे. आता ह्यांनी काय केलेलं आहे अजून एक बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपण फास्ट पूर्णपणे प्रोसेसिंग करत होतो. फास्ट प्रोसेसिंग करत असल्यामुळे आपल्याला प्रत्येक आपल्या ईच अँड एव्हरी स्टेप्स ज्या होत्या त्या ईच अँड एव्हरी स्टेप्स पण कशा परफॉर्म केल्या त्या आपल्याला कळून येत नव्हत्या. त्याच्यासाठी आपल्याला परफॉर्म करण्यासाठी आपल्याला जी ही फास्ट आहे, फास्टवरून आपण स्लोवरती जर गेलो तर ईच अँड एव्हरी स्टेप ज्या आहेत त्या आपल्याला रन करून दाखवल्या जातील. म्हणजेच आपण फर्स्ट काय केलं होतं की टेस्ट केस कन्व्हर्टरला गेलो होतो. टेस्ट केस कन्व्हर्टरला गेल्यानंतर एक स्पेसिफिक असं काहीतरी वर्ड लिहिला होता, त्याच्यानंतर त्याचं अप्पर केस केलं होतं, नंतर काय केलं होतं लोअर केस केलं होतं, कॅपिटलाइज केलं होतं, सेंटेन्स केस केलं होतं किंवा काही जे काय असेल ते. तर त्या टाईपमध्ये आपण ज्या काय परफॉर्मन्स केलेले आहेत त्या आपल्या स्टेप बाय स्टेप मॅनरने आपल्या इथे परफॉर्म झालेल्या दिसत आहेत. ओके, तर हे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हे बघा एक्सपर्ट टेस्ट केसमध्ये जे दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला जो रायटर्स वेब ड्रायव्हर आहे, जो पायथॉनचा जो आहे सेकंड वन, त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं कंटिन्युअसली आपल्याला जे काही आपण टेस्ट केस क्रिएट केली होती ही टेस्ट केस आपल्याला काय द्यावी लागते, कंटिन्युअसली आपल्याला अशी ह्या टाईपमध्ये सेव्ह करून ठेवावी लागते. ओके, इथं बघून घ्या. आता ह्यामध्ये बघताना बघा आपण ज्या आपण टेस्ट केसेस दिल्या होत्या काय होते, index.html जो आपलं जे पेज होतं त्याच्यामध्ये तुम्ही कुठे गेला होता easyonlineconverter.com वरती, राईट. तिथे आपण काय केलंय फर्स्ट एक क्लिक केलेलं आहे, सो दॅट्स वाय इथे डॉट क्लिक.
ओके. त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे, सेकंड जो ड्रायव्हर एलिमेंट तो आपल्याला काय मिळालेला आता, केस कन्व्हर्टरचा होता तो, अप्पर केस वगैरे हे जे काय होते त्याच्यावरती आपण काय केलं होतं, क्लिक केलं होतं. नंतर काय केलं होतं, कंटेंट वरती आपण एक क्लिक केलं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, कंटेंट वरती सेंड की मध्ये आपण काय काय केलं होतं, काय ए वगैरे जे काय होतं ते टाईप केलं होतं. जे आपण प्रत्येक जी आपण आपली जी प्लेस सॉरी ज्या काय आपल्या स्टेप्स होत्या, ज्या ज्या काही आपण हे केल्या होत्या त्या आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टाईपमध्ये आपल्याला स्टोअर मिळतात. हा जो आहे आपला तो पूर्णपणे टेस्ट केसेस आहेत. तर ह्याच्यामध्ये पुढे बघा, ह्या जो फर्स्ट काय केली होती, सेंड की केली होती आपण, ही एक सेंड की केली होती. त्याच्यानंतर फर्स्ट ऑपरेशन आपण काय केलेलं आहे, फाय एलिमेंट वरती आपण अप्पर केस केले, त्याच्यावरती आपण काय केलंय, क्लिक केले. त्यावेळेला तुमचा पूर्णपणे जे काही इथे टेक्स्ट होतं ते टेक्स्ट काय झालेलं आहे, कंटिन्युअसली अप्पर केसमध्ये झालं होतं. सेकंड वन केली होती आपण लोअर झालेली. नंतर काय कॅपिटलाइज केली होती. नंतर सेंटेन्स केस केली होती. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. नंतर काय केली होती, अल्टरनेटिंग केली होती. या अशा ह्या एक एक स्टेप्स आहेत. त्या एक एक स्टेप्स तुम्हाला कंटिन्युअसली ह्या मॉनिटर कराव्या लागतात. त्याच्यामध्ये जे काय असेल, आपण नेसेसरी नाही की ह्या 4-5 स्टेप्स फॉलो करू आणि त्याच्यानंतर संपवून टाकू. सपोज तुम्ही 2-3 वेबसाईट जरी ॲट अ टाइम तुम्ही सर्च केलेले आहेत, त्यांचे सुद्धा तुमचे हे डेटा जो आहे तो तुमचा कंटिन्युअसली तुमच्याकडे सेव्ह होत राहतो टेस्ट केसमध्ये. ओके. तर हे जे आहे ते ॲक्च्युली आपल्याला ह्या टाईपमध्ये आपल्याला जी टेस्ट केस ज्या आहेत तुमच्या, जो तुमचा प्रोग्राम कोड तयार होईल तो तो कोड तुम्हाला सेव्ह करून ठेवावा लागतो. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात एक पहिली लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपल्याला सांगितलेलं असतं ह्यातला एक प्रॅक्टिकल आणि टफ मधले म्हणजे कोणते आहेत, सेकंड हाफच्या नंतरचे जे आहेत ते असे ह्यांच्या कॉम्बिनेशन्समध्ये मोस्टली क्वेश्चन एक्झामला मोस्टली विचारल्या जातात. तुमच्या ज्या चिट्स आहेत त्या फॉर्मॅटमध्ये क्रिएट केल्या जातात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपल्याला टेस्ट सूट फॉर एनी 2 वेबसाईट्स, त्याच्यामध्ये पण आपल्याला हेच ॲप यूज करायचे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघून घेऊया. ओके. दोन्ही ह्याच्यामध्ये आपण एक एक प्रॅक्टिकल जे होते लास्ट टाइम मी दोन्ही ॲट अ टाइम घेतले होते, त्याच्यामुळे बहुतेक तरी कुणाला कळालं नसेल किंवा काय. तर आपण पूर्णपणे आता एक फर्स्ट बघून घेऊया, नंतर हे सेकंड वन आहे ते सेकंड लेक्चरला बघून घेऊया. आणि जरी ह्याच्यानंतर अजूनही कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज टाका की बाबा काही कळालेलं नाही आहे किंवा काय. ओके.